नमस्कार, मी दीप्ती स्पेशलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत डुबुक रस्सा. चिकन मटनला मागं सारणारा हा रस्सा नक्की ट्राय एकदा करून बघा. हा रस्सा तयार करण्यासाठी मी खोबरं घेतलं आहे, सुकं खोबरं, कांदा घेतला एक मोठा चिरून, लसूण सोलून घेतला आहे 2 गड्ड्या, आलं घेतलं आहे, कोथिंबीर घेतली आहे, एक मोठा टमॅटो घेतला आहे, तव्यात तेल घेतले 1 चमचा. त्यात आता कांदा टाकून घेऊया. सर्व मसाला आपल्याला व्यवस्थित मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे. करपला नाही पाहिजे, पण व्यवस्थित भाजला गेला पाहिजे. अशा पद्धतीने व्यवस्थित भाजून घेऊया कमी गॅसवर. छान व्यवस्थित कांदा परतून घेऊया. कांदा परतत आल्यावर त्यात खोबरं टाकून घेऊया. खोबरं आता कांद्याबरोबर व्यवस्थित परतून घेऊया. कांदा खोबरं परतत आल्यावर त्यात लसूण, आलं, कोथिंबीर व टमॅटो सर्व टाकून परतून घेऊया. ही भाजी आमच्याकडं महिन्यातनं एकदा तरी केलीच जाते. अतिशय छान, चवीला उत्तम लागणारी, तोंडाची चव वाढवणारी ही भाजी. चिकन मटनलाही मागे सारते. जेव्हा भाजीला काही नसेल तेव्हाही नक्की एकदा ट्राय करून बघा या पद्धतीने. करायला अगदी सोपी आहे व चवीलाही भन्नाट लागते. आता हे सर्व गार करून घेऊया व गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात अतिशय बारीक पेस्ट करून घ्यायची. जेवढी होईल तेवढी बारीक पेस्ट करून घ्यायची, जाड ठेवायचं नाही आहे. आता एका बाउलमध्ये बेसन पीठ घेतलं आहे. हे तुम्ही तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता. मी 7 माणसांची भाजी बनवते म्हणून जवळजवळ 1 मोठी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यात 1 चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे, 1 बारीक चमचा हळद घातली आहे, चवीनुसार मीठ टाकलं आहे, व 1 चमचा काळा मसाला घातला आहे व भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आता यात 1 चमचा तेल टाकायचे. तेल टाकल्यामुळे जी भजी आपण सोडतो ती कठीण होत नाहीत, खायला सॉफ्ट लागतात. आता व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. आपण भाज्याला पीठ मळतो त्या पद्धतीनेच मळायचं आहे.
एका कढईत 2 चमचे तेल घेतले. त्यात मोहरी टाकूया. मोहरी झाली की जिरे टाकूया. जिरे झाले की जे आपण वाटण तयार केलं होतं ते वाटण टाकून घेऊया. थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. जेवढा मसाला आपण व्यवस्थित भाजू तेवढे भाजीला चव छान लागते. थोडा मसाला शिल्लक होता तो टाकून घेतला आहे मी. आता 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 छोटा चमचा हळद घेतली आहे. कलरची मिरची पावडर 1 चमचा टाकली आहे. यामुळे भाजीला कलर छान येईल. अर्धा चमचा तिखट मिरची पावडर घेतली आहे. मी ही 7 जणांसाठी भाजी बनवते त्यामुळे मसाल्याचं प्रमाण थोडं जास्त आहे. हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पाणी टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता छान मसाल्याला तेल सुटले. 1 चमचा काळा मसाला टाकून घेतला आहे. हा मी घरीच बनवला आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे. काळ्या मसाल्यामुळं चवीला फार भन्नाट लागते ही भाजी. तुम्ही भाकरीबरोबर खा, भाताबरोबर खा, चपातीबरोबर खा, कशावरही खाऊ शकता. ही चवीनुसार मीठ टाकून घेते. आपला मसाला खूप छान परतला गेला आहे. तर दुसऱ्या बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. जेवढाच छान मसाला भाजू तेवढे भाजीला छान चव लागते. ही कुठल्याही भाजीला या पद्धतीने मसाला व्यवस्थित भाजला की भाजी छानच होते.
आता त्यात गरम पाणी वतून घेऊया. हे तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता. पण हा रस्सा थोडासा पातळच ठेवायचा आहे, नंतर तो थोडा घट्ट होतो. थोडं पाणी आणखीन टाकून घेते मी, मला थोडं घट्टसर वाटतं आहे. आता या रश्श्याला उकळी काढून घेऊया. छान उकळी आल्यानंतर अशा प्रकारे त्यात जे बेसन पीठ आपण कालवलं होतं त्याची भजी सोडून घ्यायची आहेत. जास्त मोठी किंवा जास्त लहानही नाही टाकायची, मीडियममध्ये टाकायची आहेत. ही भाजी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना मनापासून धन्यवाद. तर छान उकळी आल्यानंतर ही आपली भाजी तयार आहे. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.